हाय फ्रेंड्स, नुकताच जोशी या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामधील शिपाई व लिपिक पदासाठी सराव पेपर 32वा पाहणार आहोत. यामध्ये एकूण 30 प्रश्न असणार आहेत. त्या 30 प्रश्नांपैकी 25 प्रश्न जी केचे असणार आहेत, 2 प्रश्न मराठी व्याकरणाचे असणार आहेत आणि 3 प्रश्न मराठी व्याकरणाचे असतील आणि 2 प्रश्न गणिताचे असतील. तर अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे आणि तुम्ही जर शिपाईचा विचार केला तर शिपाईला 30 प्रश्न येणार आहेत पेपरमध्ये. त्या 30 पैकी 25 ते 26 प्रश्न जी केचे असतील, 2-3 प्रश्न मराठीचे असतील आणि एखादा दुसरा प्रश्न गणिताचा असणार आहे. आणि लिपिकसाठी जी केवर आधारित तुम्हाला 10 प्रश्न येणार आहेत. त्यामुळं शिपाई आणि लिपिक दोन्हीसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. आणि याच्या अगोदरचे झालेले व्हिडिओ तुम्हाला कुठे पाहता येतील, तर आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे ना, ते ओपन केल्यानंतर न्यायालय भरतीची प्लेलिस्ट ओपन करा. त्यामध्ये तुम्हाला अगोदरचे झालेले सगळे व्हिडिओ पाहता येतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. या व्हिडिओला कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. आणि सुरुवातीला सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि उच्च न्यायालयामध्ये तुम्हाला नोकरी मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये सुरुवातीला 30 प्रश्नाच्या 30च टेस्ट होत्या, परंतु आत्तापर्यंत 71 टेस्ट अपलोड झालेले आहेत. म्हणजे 30 प्रश्नांच्या फुल टेस्ट 71 दिल्यात आणि टॉपिक वाईज टेस्टचा विचार केला तर 100पेक्षा जास्त टेस्ट यामध्ये दिलेले आहेत. आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. आणि क्लर्क टेस्ट सिरीज सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. आता पहिला प्रश्न आहे पहा, ब्रिटिशांनी भारतात उभारलेला पहिला फोर्ट कोणता होता? फोर्ट म्हणजे काय माहिती आहे का? किल्ला. तर ब्रिटिशांनी भारतामध्ये उभारलेला पहिला किल्ला कोणता होता? तर फोर्ट सेंट जॉर्ज हे त्याचं नाव आहे. काय नाव आहे त्याचं? फोर्ट सेंट जॉर्ज हा ब्रिटिशांनी भारतामध्ये उभारलेला पहिला किल्ला होता. दुसरा प्रश्न आहे, सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? आता आपलं जे सूर्यकुल आहे त्याच्यामध्ये सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे माहिती आहे का? म्हणजे चकाकणारा ग्रह. तर त्याचं नाव आहे शुक्र. याला आपण शुक्र तारा असं सुद्धा म्हणतो. तर शुक्र हे त्याचं उत्तर आहे. आणि शुक्र हा असा ग्रह आहे, पृथ्वीपासून सर्वात जवळचा ग्रह आहे बरं का शुक्र. त्याच्यानंतर हा ग्रह उलट दिशेने फिरतो. कसा फिरतो? उलट दिशेने फिरतो. आणि पृथ्वीपासून सर्वात जवळचा ग्रह शुक्र आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये व्हीनस असं म्हणतो. गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे. गुरु हा कसा आहे? सर्वात मोठा ग्रह आहे. त्याच्यानंतर शनी हा जो ग्रह आहे हा गुरुच्या नंतर येतो आणि शनी ग्रहाच्या भोवती अशी कडा आहे पहा, मध्ये ग्रह आहे आणि भोवताल कडा आहे. आणि हा जो मंगळ ग्रह आहे यालाच आपण लाल ग्रह किंवा तांबडा ग्रह असं सुद्धा म्हणतो. आणि मंगळ ग्रह व गुरु ग्रह यांच्या दरम्यान लघु ग्रहांचा फार मोठा पट्टा आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. चला तिसरा प्रश्न पाहूयात. जगातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती आहे? तर जगातील सर्वात जास्त लांबीची जी नदी आहे ना, ती आहे नाईल नदी. कोणती आहे? जगातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे नाईल नदी, हे त्याचं उत्तर आहे. नाईल नदी कोणत्या देशामध्ये आहे ते पण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर ही जी नाईल नदी आहे ना, ही नाईल नदी पहा इजिप्त या देशामध्ये आहे. कोणत्या देशामध्ये आहे? इजिप्त या देशामध्ये आहे. आणि ही जी गोदावरी नदी आहे ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. आणि दक्षिण भारतातील किंवा भारतीय द्वीपकल्पावरील सर्वात मोठी नदी गोदावरी आहे. आता चौथा प्रश्न आहे पहा, ऑगस्ट क्रांती मैदान खालीलपैकी कोठे आहे? तर ऑगस्ट क्रांती मैदान हे कुठे माहिती आहे का? आपल्या मुंबईला आहे. तर ऑगस्ट क्रांती मैदान कुठे आहे? मुंबईला आहे. आता मुळामध्ये 9 ऑगस्ट 1942 तारीख लक्षात ठेवा. 9 ऑगस्ट 1942 या दिवशी चले जाव आंदोलनाची सुरुवात झाली. आणि ती सुरुवात ज्या मैदानामध्ये झाली, गवालिया टँक मैदान, त्यालाच पुढे ऑगस्ट क्रांती मैदान असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि ते आपल्या मुंबईमध्ये आहे. आणि याच मैदानावरून 9 ऑगस्ट 1942ला चले जाव चळवळीची सुरुवात झालेली आहे. त्याच्या पुढे लोहित पेशी मानवाच्या डॅश डॅशमध्ये निर्माण होतात. तर ह्या ज्या लोहित पेशी आहेत ना, ह्या मानवाच्या अस्थिमज्जेमध्ये तयार होतात. कुठे तयार होतात? अस्थिमज्जेमध्ये तयार होतात. बोन नॅरो असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. तर लोहित पेशी ह्या मानवाच्या अस्थिमज्जेमध्ये तयार होतात.
कॉफीच्या उत्पादनात आघाडीवर असणारा देश कोणता आहे? तर कॉफीच्या उत्पादनामध्ये आघाडीवर असलेला देश हा ब्राझील आहे. कोणता आहे? ब्राझील आहे. आता हा जो ब्राझील देश आहे ना, हा दक्षिण अमेरिका या खंडामधील अतिशय महत्त्वाचा देश आहे आणि रिओ डी जिनेरिओ ही त्याची राजधानी आहे. कुणाची? ब्राझीलची राजधानी लिओ डी जिनेरिओ ही आहे. त्याच्या पुढे आता 7वा प्रश्न आपण पाहूया. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. कमीत कमी 500 लाईक आल्या पाहिजे. किती? 500 लाईक. भारतातील राज्यांचा कारभार कोणाच्या नावे चालतो? तर भारतातील जो राज्यांचा कारभार आहे तो राज्यपालांच्या नावे चालत असतो. कोणाच्या नावे चालत असतो? राज्यपालांच्या नावे चालत असतो. त्याच्या आणि देशाचा जो कारभार आहे तो राष्ट्रपतींच्या नावाने चालतो. म्हणजे देशामध्ये जसं राष्ट्रपतींचं स्थान आहे तसं स्थान राज्यांमध्ये राज्यपालाचं असतं. खालीलपैकी सस्तन प्राणी कोणता? आता सस्तन प्राणी म्हणजे काय? तर जे प्राणी स्वतःप्रमाणेच आपल्या नवीन बाळाला जन्म देतात त्याला आपण सस्तन प्राणी म्हणतो. तर आता याचा जर विचार केला आपण या 4 पर्यायाचा, त्याच्यामध्ये सस्तन प्राणी कोणता आहे माहिती आहे का? तर तो आहे देवमासा. कोणता आहे? देवमासा, ज्याला आपण व्हेल असं सुद्धा म्हणतो. देवमाशाला काय म्हणलं जातं? व्हेल असं सुद्धा म्हटलं जातं. तर समुद्रामधील सर्वात मोठा मासा असतो तो देवमासा, हे त्याचं उत्तर आहे. आणि याच्यामध्ये हे झाले सस्तन प्राणी. आणि अंडज नावाचे जे प्राणी असतात ना, जे प्राणी अंड देतात त्यांना अंडज प्राणी म्हणतात आणि जे प्राणी स्वतःसारखाच जीव जन्माला घालतात त्याला सस्तन प्राणी असं म्हणतो. मानव हा सुद्धा कसा आहे? सस्तन प्राणी आहे. क्लिअर झाले? चला त्याच्या पुढे 9वा प्रश्न आहे. भरतनाट्यम हा कोणत्या राज्यातील नृत्य प्रकार आहे? आता हा जो भरतनाट्यम आहे ना, हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे माहिती आहे का? तर तामिळनाडू या राज्याशी संबंधित आहे. तामिळनाडूची राजधानी चेन्नई आहे. तर तामिळनाडूशी संबंधित भरतनाट्यम आहे. त्याच्या पुढे 10वा प्रश्न आहे. जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून डॅश डॅश मोसमी वारे वाहतात. तर जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये महाराष्ट्रातून कोणते मोसमी वारे वाहतात माहिती आहे का? नैऋत्य मोसमी वारे वाहतात. आणि ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये ईशान्य मोसमी वारे वाहतात. आणि भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस साधारणपणे 80 ते 85% या नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळेच पडतो आणि 15 ते 20% पाऊस हा ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे पडतो. आणि ऑक्टोबर ते डिसेंबरच्या दरम्यान भारताच्या पूर्व किनारपट्टीवर या ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे पाऊस पडतो, हे पण माहिती असू द्या. अजूनही आपल्याला 20 प्रश्न पाहिजेत मित्रांनो. पण जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल सोपी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेल्या आहेत आणि टॉपिक वाईज टेस्ट 200 पेक्षा जास्त दिलेले आहेत. अजूनही त्यामध्ये अपडेट होत जातात. तर निश्चितच तुम्हाला फायदा होईल आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता. खालीलपैकी सदिश राशी कोणती? आता सदिश राशी म्हणजे काय? तर ज्या राशीचं परिमाण सांगण्यासाठी दिशा आणि परिमाण या दोन्हीची आवश्यकता असते त्याला आपण सदिश राशी असे म्हणतो. मग आता याच्या आणि अदिश राशी म्हणजे काय? जी भौतिक राशी व्यक्त करण्यासाठी फक्त परिमाण सांगितलं तरी ती आपण व्यक्त करू शकतो, दिशा सांगायची आवश्यकता नाही. मग आता सदिश राशी कोणती आहे दिलेल्या पर्यायामध्ये? तर बल ही काय आहे? सदिश राशी आहे. मग बाकीच्या वस्तुमान, दाब, घनता ह्या अदिश राशी आहेत. देशात सर्वाधिक ग्रीन बिल्डिंग कोणत्या राज्यात आहेत? आता देशामध्ये सर्वाधिक ज्या ग्रीन बिल्डिंग आहेत त्या महाराष्ट्र या राज्यामध्ये आहेत. बी हे त्याचं उत्तर आहे, महाराष्ट्र. महाराष्ट्रातील कोणती मृदा फळबागायतीसाठी अधिक उपयुक्त आहे? म्हणजे अशी कोणती मृदा आहे जिथं फळबागायती जास्त प्रमाणामध्ये येते? त्याचं उत्तर आहे लॅटराईट मृदा ही फळबागायतीसाठी अधिक उपयुक्त आहे. आपल्याकडे कोकण किनारपट्टीचा जर आपण विचार केला, खास करून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, तर आपलं हापूस आंबा आहे, काजूच्या बागा आहेत. तर ते लॅटराईट मृदेमुळं तिथं खास विशिष्ट त्यांना चव प्राप्त होते. डी हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे आणि ही जी रेगुर मृदा आहे हिला आपण काळी कापसाची मृदा म्हणतो. कापसासाठी महत्त्वाची आहे, बेसाळ खडकापासून तयार होते ती. गाळाची मृदा ही सुपीक असते. चला 14 नंबरचा प्रश्न पाहूयात. अनुशीलन समिती ही क्रांतिकारकांची संघटना डॅश डॅश येथे स्थापन करण्यात आलेली आहे. तर अनुशीलन समिती ही जी क्रांतिकारकांची संघटना आहे ना, ही बंगाल प्रांतामध्ये स्थापन करण्यात आलेली होती. कोणत्या प्रांतामध्ये? बंगाल प्रांतामध्ये स्थापन करण्यात आलेली होती. खालीलपैकी नायटर म्हणजे काय? आता नायटर म्हणजे काय माहिती आहे का? तर नायटर म्हणजे पोटॅशियम नायट्रेट. नायटर म्हणजे काय?
पोटॅशियम नायट्रेट. नायट्रेटलाच आपण काय म्हणतो? पोटॅशियम नायट्रेट असं म्हणतो. मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते? आता मराठ्यांचे जे पहिले आरमार प्रमुख होते ना, ते कान्होजी आंग्रे हे होते. हे त्याचं उत्तर आहे. कान्होजी आंग्रे हे मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख होते. राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे निधन खालीलपैकी कोठे झाले? तर राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचं निधन कुठे झालं? तर मुंबई या ठिकाणी झालेलं आहे. आरक्षण देणारे पहिले राजे आहेत, हे सर्वांना माहिती आहे. आणि कोल्हापूर संस्थानचे राजे होते. आणि यांचं मूळ नाव म्हणजे ते ढाडगे घराण्याचे मूळचे यशवंत ढाडगे, पण त्यांना दत्तक घेतलेलं. त्याच्या पुढे आता 18 नंबरचा प्रश्न आहे. भारतातील सर्वाधिक लांबीचा कालवा कोणत्या राज्यात आहे? तर भारतातील सर्वाधिक लांबीचा कालवा हा राजस्थान या राज्यामध्ये आहे. मला वाटतं इंदिरा कालवा असं काहीतरी त्याचं नाव आहे. तर राजस्थान या राज्यामध्ये तो कालवा आहे, एवढं लक्षात ठेवा. राजस्थानमध्ये थारचं वाळवंट सुद्धा आहे. महाराष्ट्रातील गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रातील गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा, गहू उत्पादनासाठी तर त्यासाठी प्रसिद्ध असलेला जो जिल्हा आहे ना, तो आहे नाशिक. आणि मला वाटते गहू उत्पादनाचं जे संशोधन केंद्र आहे महाराष्ट्राचं, ते निफाडलाच आहे. तर डी हे त्याचं उत्तर आहे. आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं वाटत असेल तर कमेंटमध्ये सांगा. नाशिक हा जिल्हा द्राक्ष उत्पादनासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे, ते पण माहिती असू द्या. बहिर्वटर भिंगाचा वापर करून कोणता दोष दूर केला जातो? तर बहिर्वटर भिंगाचा वापर करून दूरदृष्टीता हा दोष दूर केला जातो. बहिर्वटर भिंगाचा वापर करून काय केलं जातं? दूरदृष्टीता हा दोष दूर केला जातो. अजून आपल्याला 10 प्रश्न पाहिजेत मित्रांनो. पण जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. फक्त 200+ GST मध्ये हे ई बुक मिळेल. याच्यामधून लिपिक आणि शिपाई दोन्हीचा अभ्यासक्रम सिलेबस पूर्ण होईल. म्हणजे याच्यातून तुम्ही अभ्यास पूर्ण केला आणि टेस्ट सिरीज घेतली तर त्यामधनं सराव होतो. कारण पेपर आपल्याला वेळेमध्ये पूर्ण होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि याच्यातून अभ्यासक्रम संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर होणार आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कशाच्या संरक्षणाची हमी दिली आहे? तर भारतीय राज्यघटनेने कशाच्या संरक्षणाची हमी दिलेली आहे? तर मूलभूत हक्कांच्या, म्हणजे जे आपले 6 मूलभूत हक्क आहेत त्यांचं पालन जर नाही झालं तर त्याच्या विरोधामध्ये आपण न्यायालयात जाऊ शकतो. 5 प्रकारचे रिट्स आपण न्यायालयात करू शकतो, 5 प्रकारचे अर्ज. म्हणजे मूलभूत हक्कांचं जे संरक्षण आहे त्याची हमी आपल्याला भारतीय राज्यघटनेनं दिलेली आहे. मग पुढे मार्गदर्शक तत्व असतील, मूलभूत कर्तव्य असतील, त्याच्या संरक्षणाची हमी नाही. मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची हमी आहे आणि ती कलम 32 मध्ये सांगितलेली आहे. म्हणूनच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 32ला भारतीय राज्यघटनेचा आत्मा व हृदय असं म्हटलेलं आहे. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होणाऱ्या दोषांना काय म्हणतात? आपण त्याला रोग पण म्हणू. एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित होणारे जे रोग आहेत त्यांना काय म्हटलं जातं? तर त्यांना अनुवंशिक दोष किंवा अनुवंशिक रोग असं सुद्धा आपण म्हणू शकतो. हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यामध्ये मधुमेह हा अनुवंशिक आजार आहे. रातांधळे म्हणजे रणरांध, रातांधळेपणा वेगळं आणि रणरांध वेगळं. तर रणरांध हा सुद्धा अनुवंशिक आजार आहे. त्याच्यानंतर स्पर्शजन्य रोग म्हणजे काय? जे स्पर्शामधून होतात ते. संसर्गजन्य रोग म्हणजे जे विषाणू, जीवाणू, आदिजीव, शैवाल यांच्यामुळे, कवच यांच्यामुळे होतात त्यांना संसर्गजन्य रोग असं म्हणतात. त्याच्या पुढे आता नाशिक मुंबई या मार्गावर कोणता घाट वसलेला आहे? तर नाशिक आणि मुंबई यांच्या दरम्यान कोणता घाट वसलेला आहे? तर कसारा घाट वसलेला आहे. कोणता घाट आहे? कसारा. त्यालाच आपण थळ घाट असं सुद्धा म्हणतो. त्यालाच काय म्हणतो आपण? थळ घाट असं सुद्धा म्हणतो. क्लिअर झाले? चला त्याच्या पुढे 24 नंबरचा प्रश्न आहे. भारताचे 13वे मोठे बंदर कोणत्या राज्यात बांधले जात आहे? तर भारताचे 13वे मोठे बंदर हे महाराष्ट्र या राज्यामध्ये बांधलं जात आहे. कुठं बांधलं जात आहे? तर महाराष्ट्र या राज्यामध्ये बांधलं जात आहे. त्याच्यानंतर कुलू मनाली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर कुलू मनाली ही जी थंड हवेची ठिकाणं आहेत ना, ही हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहेत. हिमाचल प्रदेशची राजधानी कोणती आहे? सिक्कीम आहे. ते पण माहिती असू द्या. सॉरी, सिक्कीमच बोललो मी. हिमाचल प्रदेशची राजधानी सिक्कीम कशी येईल? शिमला आहे. हिमाचल प्रदेशची राजधानी कोणती आहे? शिमला आहे. हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला. सिक्कीमची जी राजधानी आहे ती गंगटोक आहे. गंगटोक असंही म्हणतात काही ठिकाणी त्याला. ठीक आहे. आणि केरळची राजधानी कोणती आहे?
तर केरळची राजधानी आपलं ते माझ्या तोंडात आहे नाव, प्रसिद्ध पद्मनाभ मंदिर आहे ना, तर मला केरळच्या राजधानीचं नाव कमेंट करून सांगा बरं तुम्ही. तमिळनाडूची राजधानी तर आपली चेन्नई आहे. ठीक आहे. तिरुअनंतपुरम केरळची राजधानी कोणती आहे? तिरुअनंतपुरम ही केरळची राजधानी आहे. 26 नंबरचा प्रश्न आहे, विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत? आता मराठीमध्ये ना विभक्तीचे एकूण 8 प्रकार आहेत बरं का. मराठीमध्ये विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत? 8 प्रकार आहेत. प्रथमा विभक्ती, द्वितीय विभक्ती, तृतीय विभक्ती, चतुर्थी विभक्ती, पंचमी विभक्ती, षष्ठी विभक्ती, सप्तमी विभक्ती आणि शेवटी अष्टमी विभक्ती येत नाही. तर शेवटी कोणती आहे? संबोधन विभक्ती आहे. शेवटच्या विभक्तीचं नाव लक्षात ठेवा, संबोधन विभक्ती. पहिली म्हणजे काय म्हणतात, सप्तमी विभक्ती झालं की संबोधन विभक्ती. अशा एकूण किती आहेत? 8 विभक्ती आहेत. क्लिअर झाले? चला त्याच्या पुढे आता साखर या नामाचा प्रकार कोणता आहे? तर साखर हे जे नाम आहे ना, हे कोणत्या प्रकारचं नाम आहे माहिती आहे का? तर सामान्य नाम आहे. साखर हे कोणत्या प्रकारचं नाम आहे? सामान्य नाम. आणि सामान्य नामामध्ये सुद्धा ते पदार्थवाचक नाम आहे. कारण सामान्य नामाचे प्रकार आहेत, समूहवाचक नाम, पदार्थवाचक नाम. तर हे कोणतं आहे? पदार्थवाचक नाम आहे. साखर हे कोणतं आहे? पदार्थवाचक नाम आहे. त्याच्या पुढे आता अत्यल्प या शब्दातील संधी ओळखा. तर अत्यल्प हा जो शब्द आहे ना, याची संधी ही स्वर संधी आहे. आता स्वर संधीचे 3 प्रकार आहेत, स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण स्वर असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर किंवा व्यंजन असेल तर ते स्वर संधीचं उदाहरण असतं. चला पुढे गणिताचा प्रश्न आहे. 20 कामगार रोज 6 तास काम करून 35 वस्तू तयार करतात. तेवढ्याच वस्तू तयार करण्यासाठी 15 कामगारांना रोज किती तास लागतील? आता तेवढ्याच वस्तू म्हणजे 35 वस्तू तयार करण्यासाठी मग 35चा विचार करायचा नाही. सरळ काय करायचं? पहिली संख्या गुणिले म्हणजे 20 गुणिले 6 भागिले हे जे 15 कामगार दिलेत ना ते भागिले करायचे आणि बरोबर किती दिवस लागतील, किती तास लागतील, तास देतात किंवा दिवस देतात, तर तास काढायचे आपल्याला. मग आता इथं 5 त्रिक 15, 5 चोट 20, 3 एक 3, 3 दोन्ही 6, 4 दोन्ही 8, हे त्याचं उत्तर आहे. किती तास लागणार आहेत? 8 तास लागणार आहेत. अजून एक गणिताचा प्रश्न आहे. 405च्या 207 मध्ये किती मिळवल्यास बेरीज 307 येईल? तर सर्वात आधी काय करा, त्या म्हटलं की ते गुणाकार असतो. म्हणजे याला कसं लिहू शकतो आपण? 405च्या म्हणजे 405 गुणिले 207 मध्ये किती मिळवल्यास, माहित नाही आपल्याला किती मिळवायचे ते, बेरीज 307 येईल. मग आता हे 4 दोन्ही 8 आणि हे 7 5 35 अधिक x बरोबर 307. आता अधिक x पुढे जाऊन वजा होतील. x बरोबर 307 वजा 835. आता हे जर आपण वजाबाकी केली तर या 7चा आणि 35चा लसावी किती येतो? 35 येतो. मग 7ने 35ला भाग दिला तर 5चा जातो, 5ने 3ला गुणलं तर 5 त्रिक 15. म्हणजे x बरोबर 15 छेद आहे. तसं छेद किती राहायचं आपल्याला? 35 लिहायचं आहे. कारण 7 आणि 35चा लसावी 35 आहे ना. आणि मग या 35 35ला गुणलं तर 1चा भाग जातो, 8 गुणिले 1 केलं तर 8. मग 15 वजा 8 छेद 35. 15 मधून 8 गेले तर किती राहतात? 8 आणि 7 15. ठीक आहे. मग 7 छेद 35, 7 1 7, 7 5 35 आणि उत्तर काय आलेलं आहे आपलं? 1/5 हे आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे 4/5च्या 207 मध्ये 1/5 मिळवल्यास त्या सगळ्यांची बेरीज किती येणार आहे? 307 येणार आहे. तुम्ही ते करून पहा, तुम्हाला लक्षात येईल. आणि जर तुम्हाला क्लर्क पदासाठी हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. आणि हा कोर्स घेतला तर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक आणि टेस्ट सिरीज यामध्ये मोफत दिलेले आहेत. त्यामध्ये कॉम्प्युटर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. आणि निश्चितच तुम्हाला फायदा होईल. म्हणजे 500 प्लस GSTचा कोर्स आहे, पण त्याच्यामध्ये 400 रुपयाचे 2 कोर्स फ्री दिलेले आहेत. तर निश्चितच तुम्हाला फायदा होईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, टेलिग्राम चॅनलला, इंस्टाग्रामवर सगळीकडे शेअर करा. आणि विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. थांबूयात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. थांबूयात. धन्यवाद.